तर मंडळी, होळी म्हटलं की रंग आलेच आणि रंग आले म्हणजेच मज्जा मस्ती आणि कलर. अशा आमच्याकडे होळीमध्ये अनेक रंग वापरून होळी खेळली जाते, शिमगा खेळला जातो. आणि ही रंग जे आहेत ही रंग घरगुती असतात. म्हणजेच अगदी सहजगत्या आमच्याकडे निसर्गामध्ये जे पदार्थ उपलब्ध होतात त्याच्यापासून रंग बनवले जातात आणि हीच रंग शिमगामध्ये वापरले जातात. तर असंच आज आपण घरगुती अगदी घरातच किंवा अगदी परसबागमध्ये उपलब्ध असणारं असं वेल आणि या वेलांच्या फळांपासून रंग बनवलं जातं. हे रंग नैसर्गिक पद्धतीने कसं बनवावं आणि ह्या रंगापासून कुठलाही धोका नाही. अगदी ही रंग आपण याची भाजी देखील खातो. अशा भाजीचं आज आपल्याला नैसर्गिकरित्या रंग बनवायचा आहे. तर चला मग आपल्याला देखील हे रंग बघायला आवडेल. तर बघा, आपल्याला रंग बनवण्यासाठी असं मायाळूची फळं घ्यायची आहेत. हे बघा, अशी ही पिकलेली फळं काळी अशी तोडून घ्यायची आहेत, पाहिजे तेवढी. खूप जास्त आहेत अशी पिकलेली फळं. ही आहे मायाळू. हे बघा, तर अशी फळं लागलेली आहेत. ही फळं आपल्याला तोडून घ्यायची आहेत. हे बघा, याप्रमाणे असे. तर हा जो आहे हा लाल प्रकाराचा मायाळू आहे, याप्रमाणे दिसायला असतो. आपण देखील पर्यावरणपूरक आणि नैसर्गिक पद्धतीने रंग बनवून एक निसर्गाला वाचूया आणि अगदी पर्यावरणपूरक अशी होळी आणि शिमगा खेळूया. तर चला मग, एक आगळा वेगळा आणि खूपच नाविन्यपूर्ण असा हा रंग मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे. तर मंडळी, हा आहे हिरवा मायाळू. याची पानं आणि देठ हिरवं असतं किंवा वेल हिरवं असतं. पहिल्या प्रकारात बघितलं आपण लाल मायाळू, तसा वेल आणि पानं थोडी लालसर असतात, त्याच्यामुळे आपण त्याचा लालसर प्रकार म्हणतो. तर याची अशी फळं आपल्याला हे बघा अशी तोडून घ्यायचे आहेत, पाहिजे तेवढे. खूपच फळं आहेत इथे, तर याप्रमाणे तोडायचे आहेत. तर मंडळी, सध्या तरी आपले भारतीय सण खूपच संकटात सापडलेले आहेत. बरेच सण आपण वेगवेगळ्या पद्धतीने साजरी करतो आहे आणि त्याच्यामध्ये केमिकलयुक्त पदार्थ असतील, केमिकलयुक्त कलर असतील आणि त्याच्यामुळे सण नकोचे वाटायला लागलेले आहेत. त्याचं उदाहरण म्हणजे अगदी सध्या होळी हा सण देखील आपला या रासायनिक पदार्थाच्या कचाट्यात अडकलेला आहे आणि त्यामुळे होळी नकोची वाटायला लागली आहे. कारण बऱ्याच ठिकाणी हे रंग वापरल्यानंतर त्वचा खराब होते, त्वचा जळते आणि वाईट परिणाम होतात आणि त्यामुळे हे सण नकोसे वाटायला लागलेले आहेत. आणि त्यामुळे हे सण अगदी आपण पूर्वी जसं साजरे करत होतो तसे जर साजरे केले तर नक्कीच या सणांचं महत्त्व वाढेल आणि आणखी त्याचा गोडवा वाढेल आणि नक्कीच पुढील पिढीलासुद्धा माहिती होईल की हे सण किती गरजेचे आहेत आणि आपण पूर्वी कसं साजरी करत होतो आणि किती नैसर्गिक पद्धतीने आणि पर्यावरणपूरक हे सण, त्याच्यामागे काही वैज्ञानिक कारणं होते आणि त्यामुळे आपण सण साजरे करायचो. तर असंच होळी हा सण देखील पावसाचं आगमन लवकर व्हावं आणि चांगला पाऊस यावा याच्यासाठी आमच्याकडे हा सण साजरे केला जातो. याच्यामुळे काय होतं, होळी सगळीकडे एकाच वेळेस बाळल्यामुळे तापमान वाढतं आणि तापमान वाढल्यामुळे कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो आणि कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे पावसाळी मान्सून वारे आहेत, ते मान्सून वारे आपल्याकडे व्हायला लागतात आणि त्याचाच परिणाम म्हणजे पाऊस लवकर पडतो. याच्यासाठी हा होळी सण साजरी केला जातो. तर मंडळी, याच्या आधीच आपण रंग कसे बनवावेत याचे दोन भाग बघितलेले आहेत. पहिला भाग म्हणजे पळसाच्या फुलांपासून कसा रंग बनवावा आणि दुसरा भाग म्हणजे वासनवेलीच्या फळांपासून कसा रंग बनवावा हे देखील बघितलं आहे. आज आपल्याला बघायचं आहे मायाळूच्या फळांपासून कसा रंग बनवावा हे बघूया. तर चला मग सुरुवात करूया. तर मंडळी, मायाळू आपण अगदी आपल्या कुंडीत देखील लावू शकता किंवा घराच्या कुठल्याही अंगणात देखील लावलं तरी याचं वेल चांगलं वेलतं आणि याला खूप छान अशी फळं येतात. आणि आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की याच्या पानांची खूपच टेस्टी भाजी बनते आणि त्यामुळे आपण देखील अशा पद्धतीचे पदार्थ वापरून आपणही पर्यावरणपूरक, पर्यावरणाला हातभार लावून अशा प्रकारचं आपल्या हातून थोडासा का होईना योगदान होऊ शकतो. तर आपण रंग बनवण्यासाठी अशी मायाळूची फळं तोडून आणलेली आहेत. हे बघा, तर अशी आता ही फळं आपल्याला एक दिवस पाण्यामध्ये भिजवून ठेवायची आहेत. त्याच्यासाठी अशी फळं पातेल्यात किंवा बॉटलमध्ये फेडून घ्यायची. जेवढा कलर बनवायचा आहे तेवढी फळं आणायची आहेत. त्याच्यातले कचरा वगैरे काढून टाकायचा आहे.
तर बघा आता याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकून ठेवून द्यायचं आहे 2 दिवस. तर असं आपल्याला अर्धा ते 1 ग्लास पाणी टाकायचं आहे आणि 1 दिवस साधारणपणे भिजवत ठेवायचं आहे. तर बिया भिजून आपल्या अगदी 3 दिवस झालेले आहेत. 3 दिवसापेक्षा जास्त वेळ भिजू नका. जास्त भिजवलं तर वास येतो. हे बघा किती भारी रंग दिसतोय बघा. तर आता हे फळं आपल्याला गाळून घ्यायचे आहे. त्याच्यातलं पाणी जे आहे कलरफुल ते या बाटलीमध्ये भरायचं आहे. हे बघा असं. बघा किती सुंदर रंग आहे बघा. खाली पडला बघा फरशीवर. किती भारी दिसतंय. त्यानंतर फळं अशी कापडामध्ये घेऊन आता ही फळं आपल्याला पिळून घ्यायची आहेत. हे बघा असं. हे बघा असं. बघा किती भारी कलर पडतोय बघा. एकच नंबर. वाव किती डार्क आहे बघा. एकच नंबर. हे बघा किती भारी कलर तयार झालाय बघा. आता हा कलर आपण याच्यामध्ये फेडून घेणार आहे बॉटलमध्ये. हे बघा ओरिजिनल पिंक कलर. आता याच्यात आणून आपण पाणी ॲड करू शकतो. त्यानंतर आता आपण हे दुसऱ्या याच्यातलं कलर फेडतोय. तर बघा असं आपण एक बॉटल पूर्ण कलर बनवलेला आहे. याप्रमाणे आपल्याला आवश्यकतेनुसार कलर बनवता येतात. हे बघा पूर्ण 1 लिटर बॉटल भरलेली आहे. एवढा कलर तयार झालेला आहे. अशा आपल्याला आवश्यकतेनुसार कलर बनवता येतो. तर असा नैसर्गिक पूर्णपणे ऑर्गॅनिक आणि कसाही वापर केला तरी याचा कुठलाही प्रकारचा धोका नाही. हे बघा असं खूप छान हात रंगलेले आहेत बघा. तर असा कलर आपण नॅचरल कलर घरच्या घरी बनवू शकतो. अशी नैसर्गिक पद्धतीने सण उत्सव आणि आनंद साजरी करा आणि अशाच नवनवीन गोष्टीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.